नमस्कार, मी डॉक्टर पवार, न्यायवैद्यक विशेषज्ञ, नाशिक। आज पुन्हा एकदा तुमच्या समोर एक खास टॉपिक घेऊन आलोय आणि त्याचं नाव आहे पीसीपीएनडीटी ऍक्ट आणि डॉक्टर्स। बघा, पीएनडीटी नावाचा कायदा म्हणजे ज्याला आपण प्रसवपूर्व लिंग निदान अधिनियम 1994 असं म्हणतो, हा कायदा 1994 मध्ये आला होता। त्यानंतर याच्यामध्ये सुधारणा कायदा पीसीपीएनडीटी ऍक्ट 2003 असा आला। यामध्ये पीसीपीएनडीटीचा अर्थ प्री कन्सेप्शनल प्रीनॅटल डायग्नोस्टिक टेक्निक ऍक्ट असा होतो। म्हणजे काय की प्री कन्सेप्शनल गर्भधारणापूर्वी, प्रीनॅटल प्रसवपूर्व, डायग्नोस्टिक टेक्निक निदान तंत्र अधिनियम, म्हणजे त्याचं नाव असं होणार की गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निदान तंत्र अधिनियम लिंग निवडीस प्रतिबंध कायदा 2003 असा जो आहे तो अंमलात आला। या कायद्याच्या अनुषंगाने सेक्स सिलेक्शन करणे म्हणजे पोटातील गर्भाचे लिंगाचे निदान करणे हे प्रतिबंधित आहे, प्रोहिबिटेड आहे, ते आपणास करता येणार नाही। परंतु काही ठराविक आजार असे आहेत ज्यामध्ये हे करणं शक्य आहे। तर ते आजार कोणते आणि कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला हे करता येईल हे आपण आज पाहणार आहोत। यामध्ये क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज म्हणजे गुणसूत्रामधील दोष असणारे काही आजार असतील तर यामध्ये आपण निदान जे आहे ते लिंग निदान करू शकतो। दुसरा आजार आहे की जेनेटिक मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणजे जनुकजन्य मेटाबॉलिक जे काही आजार आहेत यामध्ये देखील करता येतं। तिसरा आहे हिमोग्लोबिनोपॅथीज म्हणजे काय, हिमोग्लोबिनच्या रचनेशी निगडीत असे काही आजार असतील कुटुंबामध्ये तर येणाऱ्या ज्या काही बाळ आहे त्याच्यामध्ये हे आजार दिसू नयेत म्हणून आपल्याला जे आहे अशा पद्धतीनं लिंग निदान जे आहे ते करता येणार आहे। तसंच सेक्स लिंक्ड जेनेटिक डिसऑर्डर्स, काही आजार जे आहेत ते लिंगाशी निगडीत असे असतात, म्हणजे काही ठराविक विशिष्ट आजार पहा की मुलांमध्येच दिसणार, तर अशा आजारांमध्ये आपल्याला हे लिंग निदान करता येणार आहे। तसंच कंजेनायटल ॲनोमलीज, यापूर्वी जन्मलेल्या अपत्यांमध्ये जर जन्मतः काही दोष आढळून आले तर पुढे येणाऱ्या अपत्यांमध्ये अशा पद्धतीचे दोष आढळून येऊ नयेत आणि याकरिता म्हणून काय उपाययोजना करता येतील यासाठी देखील लिंग निदान जे आहे ते करता येणार आहे। तसंच केंद्रीय देखरेख मंडळ म्हणजे सेंट्रल सुपरवायझिंग बोर्ड वेळोवेळी आपल्याला काही आजार कळवत असते आणि त्या आजारांमध्ये देखील आपल्याला हे लिंग निदान करता येणे शक्य होत असतं। परिस्थिती अशी आहे की ज्यावेळी महिलेचं वय 35 वर्षापेक्षा जास्त आहे, तिचे 2 किंवा अधिक वेळा गर्भपात झालेले आहेत, यापूर्वी जन्माला आलेल्या बालकांमध्ये जन्मजात दोषांचं प्रमाण होतं किंवा जन्मजात दोष जे आहेत ते आढळून आलेले होते, किंवा जन्माला येणाऱ्या बालकामध्ये जन्मजात दोष असण्याची शक्यता आहे, दाट संशय आहे, अशा वेळी परवानगीने कायद्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे तसेच अधिनियम व नियम यांच्या अखत्यारीत जे काही तरतुदी त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे त्या अनुषंगाने आपल्याला या आजारांमध्ये व अशा परिस्थितींमध्ये लिंग निदान करणे जे आहे ते शक्य होणार आहे। बऱ्याचदा हा कायदा केवळ लिंग निदान प्रतिबंध करण्यासाठीच आहे असा जो आहे समज आपल्या सर्वांचा असतो, परंतु कायद्यामध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये किंवा कोणत्या आजारांमध्ये आपणास लिंग निदान करणं जे आहे ते शक्य होणार आहे किंवा ते आपण कायद्याने करू शकतो, वैध पद्धतीने ते करू शकतो, याविषयी देखील माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय शिवराय, जय महाराष्ट्र।